गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ध्येयस्पर्श या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेऊया काही टिप्ससह सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवावा. तुम्हाला काय वाटतं, सेल्फ कॉन्फिडन्स कसा येईल? यामागे काय अशा बाबी असणार की ज्यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढणार? त्या सर्व गोष्टीसाठी आपण जाणून घेऊया काही महत्त्वपूर्ण टिप्स. तर यामध्ये पहिली बाब आहे, स्वतःला कधीही कमी समजू नका. म्हणजेच काय, तर स्वतःची तुलना इतरांशी करायची नाही, तर स्वतःमध्येच काही महत्त्वपूर्ण बाबी जाणून घ्यायच्या आणि त्यामध्ये आपण आपल्या बाजू मांडू शकतो आणि त्यामुळे आपल्याला मिळणार एक नाविन्य, एक करेज. ठीक आहे. तर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट बाब अशी आहे की तुमच्या आवडीच्या कामाकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. म्हणजे ज्यामध्ये आपली आवड असेल त्या गोष्टीकडे आपण जर लक्षपूर्वक कार्य केलं तर त्यामध्ये आपल्याला एक उत्साह जागृत होतो आणि त्यामधून आपण ते कार्य पूर्णत्वास नेत असतो आणि त्यामधून आपला कॉन्फिडन्स बूस्ट होत असतो. ठीक आहे. त्यानंतर तिसरी बाब अशी आहे की चांगल्या सवयी लावा. चांगल्या सवयी म्हणजेच काय, तर नियमित अभ्यास करणे, योगा करणे, चांगले बोलणे, चांगले वस्त्र परिधान करणे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संबंध प्रस्थापित करणे, एक नैतिकतेचे. ठीक आहे. त्याचसोबत आपण चौथी गोष्ट जाणून घेऊया, ती म्हणजेच तुमच्या यशाची आठवण ठेवा. म्हणजेच कुठलीही गोष्ट पूर्ण होत असेल तर तुम्ही स्वतःला चीअर अप करू शकता. त्यातून तुम्ही छोटीशी टिप्स म्हणून, तुमच्याकडे एरवी तर मोबाईल असतोच, फोटो कॅप्चर करून ठेवू शकता आणि ते वारंवार बघितलं की आपल्याला कुठंतरी तर मोबाईल बूस्ट मिळत असतो, एक तिथून चालना मिळत असते की आपण नाही, यापेक्षाही नवीन काही करू ही एक बाब असू शकते. आणि तिसरी आहे तर ती म्हणजेच प्रेरणादायी लोकांच्या सहवासात राहू शकतो आपण, जेणेकरून आपल्याला मोटिवेशन मिळेल, जेणेकरून आपल्याला एक संगत अशी लाभेल की त्यामधून आपण काहीतरी नाविन्य करू शकतो किंवा यामध्ये आपल्याला नवीन गोष्टी सुचू शकतात. ज्यामध्ये आपण कमी आहोत त्यामध्ये आपण सतत प्रयत्न केले तर त्यामध्ये नक्कीच नाविन्यता प्राप्त करू शकतो. आणि यासह काही आणखीन नवीन आणि महत्त्वपूर्ण टिप्स जाणून घ्यायच्या असेल तर जुळून राहा माझ्याशी ध्येयस्पर्श या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद.